नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. नेहाभिवरती आघात, नेहाभिक्रमनाशोस्ति अवग्रहावरती आघात, तीवरती आघात, प्रत्यवायो मध्ये प्रवरती आघात, स्त्रीवरती पण आहे, भीवरती आघात, अवग्रहावरती आघात आणि स्त्रीवरती आघात, प्रत्यवायोमध्ये प्रवरती आघात, न विद्यते विवर्ती आघात, स्वल्पमप्यस्य स्ववर्ती आघात, मवर्ती आघात, प्यवर्ती आघात, धर्मस्य ध आणि मवर्ती आघात, स्यवर्ती पण आघात, त्रायते महतो भयात काही नाही. नेहाभिक्रमनाशोस्ति, स्ती नंतर पुढचं पण जोडाक्षर आहे ना, ओठ बंद करून प्रची सुरुवात करायची आहे. नेहाभिक्रमनाशोस्ति, शो वाढवायचा नाहीये, अवग्रहावरती शोस्ति, नेहाभिक्रमनाशोस्ति, शो वाढवायचा नाही, नेहाभिक्रमनाशोस्ति, शोस्ति, नेहाभिक्रमनाशोस्ति, नेहाभिक्रमनाशोस्ति, शो फार कमी पण नाही घ्यायचं आहे, शोस्ति, शोस्ति, नेहाभिक्रमनाशोस्ति, 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 नेहाभिक्रमनाशोस्ति. म्हणा दोनदा. प्रत्यवायो न विद्यते, प्रत्यवायो न विद्यते, प्रत्यवायो न विद्यते, म्हणा दोनदा. पूर्ण ओळ. नेहाभिक्रमनाशोस्ति, प्रत्यवायो न विद्यते, क्रमनाशोस्ति, प्रत्यवायो न विद्यते, नेहाभिक्रमनाशोस्ति, 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 प्रत्यवायो न विद्यते. म्हणा दोन तीनदा. नेहाभिक्रमनाशोस्ति, प्रत्यवायो न विद्यते, नेहाभिक्रमनाशोस्ति, प्रत्यवायो न विद्यते. अजून एकदा. नेहाभिक्रमनाशोस्ति, प्रत्यवायो न विद्यते, नेहाभिक्रमनाशोस्ति, प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य, स्वल्पम
धर्मस्य हा स्यवरती पुढचं त्र आहे ना अक्षर जोडाक्षर, त्या तची सुरुवात करायची. स्वल्पमप्यस्य धर्मस्य स्वल्पमप्यस्य धर्मस्य स्वल्पमप्यस्य धर्मस्य स्वल्पमप्यस्य धर्मस्य त म्हणताय ना शेवटी, म्हणा. स्वल्पमप्यस्य धर्मस्य हम्म. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् त्रायते महतो भयात् त्रायते महतो भयात् त्रायते महतो भयात् त्रायते महतो भयात्. त्रायते महतो भयात् हा तो पण वाढवायचा नाही हा. त्रायते महतो भयात्. त्रायते महतो भयात् पूर्ण ओळ. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. म्हणा. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् अजून एकदा. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् पूर्ण श्लोक. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते. महतो भयात् म्हणा अजून. हा. भीवरती आघात घ्यायचा आहे. क्रची सुरुवात करायची म्हणजे भी म्हटलं ऱ्हस्व की क्र साठी सुरुवात क म्हणायचा अर्धा. नेहाभिक्रमनाशोऽस्ति. हा शो थोडासा कमी आणायचा फक्त. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् हा धर्मस्य त्रचा आघात तो स्यवरचा आघात नीट येऊ द्यायचा आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् हा धर्मस्य त्रायते महतो भयात्. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् म्हणा पूर्ण श्लोक तीनदा. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् शो थोडा कमी करूया. नेहाभिक्रमनाशोऽस्ति शोऽस्ति शोऽस्ति नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. म्हणा अजून दोनदा. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्
अजून एकदा. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. धर्मस्य स्य वरचा आघात कमी येतोय. धर्मस्य त्रायते त्राला त्याचे आकार जेवढा आहे तेवढा वेळ द्यायचा. त्रायते महतो भयात. धर्मस्य हा म्हणा एकदा पूर्ण श्लोक. हा 1 2 3. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय 40वा श्लोक. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. अन्वय असा आहे, इह अभिक्रमनाशः न अस्ति प्रत्यवायः न विद्यते अस्य धर्मस्य स्वल्पम अपि अनुष्ठानं महतः भयात् त्रायते. इथे अस्य धर्मस्य स्वल्पम अपि अनुष्ठानम, हे अनुष्ठान जे पद आहे, हा जो शब्द आहे तो मूळच्या श्लोकात नाहीये, तो आपण इथे गृहीत धरला. अन्वय अर्थ नीट लागावा यासाठी. भगवंत म्हणतायत, इह या मार्गामध्ये, मी जो मार्ग सांगतोय त्या मार्गावर राहत असता, त्या मार्गावर व्यवहार करत असता काय होतं, त्या धर्ममार्गाचा फायदा असा आहे, अभिक्रमनाशः न अस्ति न इह अभिक्रमनाशः अस्ति. अभिक्रम म्हणजे जे प्रारंभ ज्या कामाला केलेला आहे त्या प्रारंभ झालेल्या कामाला अर्ध्यात सोडून द्यायचं. जे धीर वीर असे पुरुष असतात ते हाती घेतलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाहीत. हाती घ्याल ते तडीस न्याल. जर मध्येच ते कर्म सोडलं, जर मध्येच कुठेतरी त्या आरंभ केलेल्या कर्माचा त्याग केला तर तो दोष मानला जातो. अर्जुन हा उत्तम प्रकृतीचा वीर आहे. त्याला मनात कुठेतरी ही खंत वाटू शकते की आत्ता हे सुरू केलं आणि मग मध्येच सोडून दिलं तर, किंवा त्याच्या कुलपरंपरेने चालत आलेलं कर्म जे आहे, जे आत्ताच्या मनोमालिन्यामुळे, जे आत्ताच्या त्याच्या मनोवस्थेमुळे कुठेतरी युद्ध करू नये, ते सोडावं असं त्याला वाटतंय, त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी भगवंत सांगतायत, न इह अभिक्रमनाशः अस्ति. तुझ्या कुलक्रमाने, तुझ्या वंश परंपरेने चालत आलेलं हे जे क्षत्रियोचित युद्धरूप कर्म आहे ते केलंस तर काय, तुझी कुलपरंपरा क्षुण्ण होणार नाही, खंडित होणार नाही. युद्ध हे क्षत्रियाचं धर्म्य कर्म सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तू या मार्गाचा अवलंब करावास. त्याच्यामुळे तुझ्या कुलपरंपरेचं कुठेही खंडन होणार नाहीये, ती अक्षुण्ण राहणार आहे. किंवा तू आत्तापर्यंत जे काही कर्म करत आलायस तेही तुला सोडायची गरज नाहीये, तेही कुठेतरी मध्येच जमलं नाही म्हणून सोडून दिलं असं करायला लागणार नाहीये. प्रारंभ केलेल्या कर्माचा त्याग या मार्गात करायला लागणार नाही. हे या मार्गाचं वैशिष्ट्य आहे. न इह अभिक्रमनाशः अस्ति प्रत्यवायो न विद्यते. आणि या धर्ममार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये कोणताही प्रत्यवाय येत नाही. प्रत्यवाय म्हणजे विघ्न, अडथळे, अडचणी. याच्यामध्ये कोणताही अडथळा नाही. अडथळा कशामुळे येतो? आपल्या विकल्पामुळे. हे विकल्प कशामुळे येतात? तर आपला विवेक पक्का नसला की विकल्प येतो. आपल्याला नेमकं आपण काय करतोय हे माहिती आहे, त्याचं प्रयोजन माहिती आहे,
उद्दिष्ट पक्क आहे, तर मग कितीही वाटेत विघ्न आली तरी ती विघ्न वाटत नाहीत. एक स्पिरिट तयार होतं की नाही, काही असू दे, काही येऊ दे समोर, मी न थांबता, न थकता, न भिता पुढे चालत राहील. त्यामुळे या धर्ममार्गाचा हा एक विशेष म्हणावा लागेल की याच्यामध्ये प्रत्यवायः न विद्यते. याच्यात कोणतंही विघ्न येत नाही, काही अडचण यात येत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य, या धर्ममार्गाचं थोडं जरी आचरण केलंस, थोडं जरी अनुष्ठान केलंस, तरी त्रायते महतो भयात, मोठी मोठी भय याच्यामुळे नाहीशी होतील. या धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की थोडं जरी या धर्ममार्गाचं आचरण केलं, अवलंब केला, तर मोठी मोठी भय, भीतीची कारणं याच्यापासून दूर होतात. पापाचं मोठं भय आहे, अधर्माचं भय आहे, ही सगळी अधर्माचं, असत्याचं, पापाचं जे भय तुला वाटतंय, ती सगळी भय, त्या सगळ्या भीती या धर्ममार्गाच्या आचरणानेच दूर होऊन जातात. थोडं समजून घेऊ. आपण रस्त्यावर चालायला लागलो नाही, आपण घरीच बसलेलो आहोत आणि असा विचार करत राहिलो की जिकडे जायचंय, जिथे पोहोचायचंय, केवढा लांबचा रस्ता आहे, केवढा लांबचा रस्ता आहे. बापरे, आपण जर घर सोडलंच नाही, चालायला सुरुवात केलीच नाही, तर कायम आपलं उद्दिष्ट अपुरंच राहणार आहे. आपण रस्त्याची भीती, रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांची भीती, किंवा ते जे गंतव्य स्थान आहे ते खूप लांब आहे, ह्या विवंचनेमध्येच कालक्षेप करतो, वृथा काळ निघून जातो. आणि याच्या उलट तो विचार करण्यापेक्षा चालायला लागा. म्हणजे काय, तर जो वेळ आपण विचारात दवडतोय तेवढ्या वेळात काही अंतर चालून पूर्ण होईल, तेवढं अंतर कमी होईल, हा विचार आपण करत नाही. म्हणजे अतिविचाराच्या मागे, अतिचिकित्सेच्या मागे लागल्यावर होतं काय, कालक्षेप मात्र होतो. जे साध्य आहे ते दूरच राहतं. त्यामुळे धर्म काय, अधर्म काय, या चिकित्सेमध्ये आत्ता गुंतून न पडता धर्ममार्ग जो मी सांगतोय त्याच्यावर व्यवहार सुरू कर, त्याप्रमाणे मार्गक्रमणा सुरू कर. तुला कोणत्याही प्रकारचं भय राहणार नाही. एकदा चालायला लागतं खरा, एकदा पाऊल ठेवतं खरं. पोहायला जेव्हा पहिल्यांदा लोक शिकतात तेव्हा ही स्थिती असते, बापरे पाणी खोल आहे, थंड आहे, असं आहे, तसं आहे, हजारो एक्सक्यूज दिले जातात. पण एकदा का त्या ट्रेनरने पाण्यात ढकललं, एकदा आपल्याला पोहता येतंय, आपण बुडत नाही, हा कॉन्फिडन्स बिल्टअप झाला की मग दुसऱ्या दिवसा, तिसऱ्या दिवसापासून तो आपणहून ओढल्यासारखा तिकडे जातो, चला पोहायला. तोच सांगतो, आपल्या बरोबर अजून 10 जणांना घेऊन जातो. का, तर एकदा पाऊल टाकलं की ते भय नाहीसं होतं, उत्साह वाढतो. तसा हा धर्ममार्ग एकदा स्वल्पमपि अस्य धर्मस्य अनुष्ठानं महतो भयात् त्रायते. मोठ्या मोठ्या भयभीती या दूर आपणहून पळून जातात. हे या धर्ममार्गाचं वैशिष्ट्य आहे. इथे हा श्लोक पूर्ण होतो.